हे सगळे आक्रमण होत असताना सुद्धा मुखातला राम, खांद्यावरचा भगवा आणि कपाळावरचा टिळा वारकरी संप्रदायामुळे टिकला. मी मराठवाड्यातलं गाव आहे. मी सांगितलं मागं कधीतरी, गाव जेव्हा 3 किलोमीटर राहिलं तेव्हा सिमेंटचा रस्ता संपला, मातीचा रस्ता सुरू झाला. पुढं गाडी चालायची, मागं दुराडा उडायचं. गाव जेव्हा 1 किलोमीटर राहिलं तेव्हा मोबाईलचं नेटवर्क गेलं, रेंजच नाही. गुगल मॅपचं तेवढं बरं आहे, एकदा सेट केल्यानंतर मध्ये रेंज गेली तरी ते काम करीत राहतं. रेंजच गेली, डांबरी रस्ता संपला. आणि मी साधारण 6-6:30च्या दरम्यान त्या गावात पोहोचलो तर जवळजवळ ही आता आमची चिल्लीपिली जी उभी असेल, काही महिला मंडळ, काही गावातलं पुरुष मंडळ, ही आमची गोपाळ, सगळी बालगोपाळ, एवढा ताला सुरात भांडे महाराज, इतका पद्धतशीर हरिपाठ चालू होता. इथे जेव्हा तिथला हरिपाठ जेव्हा तो पाहिला तर मला इतका स्वाभिमान वाटला ना अभिमान वाटला की 2025 मध्ये सुद्धा ज्या गावात अजून डांबरी रस्ता पोहोचलेला नाहीये, ज्या गावात अजून मोबाईलचं नेटवर्क पोहोचलेलं नाहीये, त्या गावात आमच्या ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ पोहोचलेला. किती मोठी क्रांती आहे. कुठं शाळेत जात होती माणसं, सया नव्हत्या करतायत, अंगठे बहादर मंडळी होती आपली, पण हरिपाठ येत होता. काकडा माहित होता, संतांची चरित्र माहित होती, देवाची जयंत्या, संतांच्या पुण्यतिथ्या करत होते. काय उत्तर मिळतं? अर्भकाचे साठी पण ते हाती धरली फाटी. अहो, त्याला बाप जसा लहान मुलासाठी हातात पाटी घेऊन त्याला गिरवतो ना, बाळा अ असा लिहायचा, बाळा क असा लिहायचा, तसे या साधू संतांनी ना तुमच्या आमच्याकडून धर्म वदवूनच घेतला म्हणून टिकला. उभारी तिन्ही लोकावरी ऐसे चराचरी कीर्ती ज्यांची.